नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13 हप्ता विस्तांतर झालेला आहे, तर आजपासून लगेच 14 हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु आज राज्यातील सरसकट सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार नाही। आज फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर होणार आहे। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज नागपूर जिल्हा असेल, म्हणजेच टोटल 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी पोस्ट बँकेमध्ये, एसबीआय बँकेमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये गर्दी करू नये। काही लाडक्या बहिणींना आज पैसे विस्तांतर होतील, उद्या पैसे विस्तांतर होतील आणि परवा दिवशी सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला सुद्धा शब्द दिलेला होता, तर तो शब्द आज खऱ्या अर्थाने सत्यामध्ये सुद्धा उतरलेला आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा 100% पक्का शब्द सुद्धा असतो। कारण लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 वर्षांचे 12 हप्ते विस्तांतर सुद्धा झालेले आहेत। बघा, मागच्या काही दिवसांमध्ये जुलै हप्ता विस्तांतर सुद्धा झालेला होता, आता ऑगस्ट हप्ता सुद्धा विस्तांतर होत आहे। म्हणजेच प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो। त्या अनुषंगाने ऑगस्ट महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार बँकांकडून 3 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी 3 नियमांचे पालन करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने बँकेच्या 3 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे। ज्या बहिणी 3 नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होणार नाही। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणीने बँकांच्या 3 नियमांचं पालन करायचं आहे। त्यासोबत सरसकट सर्व लाडक्या बहिणी या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असावेत। ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर महिलांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा 12 हप्त्यांचे 18,000 रुपये खात्यावरती घेतलेले आहेत, तर त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जाणार आहेत। त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। म्हणजेच राज्य सरकारची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना याचा लाभ सुद्धा विस्तांतर होणार आहे, ऑगस्ट हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। सरासरी 50 लाख बहिणींचे अर्ज या योजनेमधून अपात्र होतील, कारण या 50 लाख बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून यामध्ये काही पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेला होता। त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार अशा पद्धतीचे ज्या ज्या महिलांनी, ज्या ज्या पुरुषांनी अर्ज केलेले आहेत, ज्यांनी पैसे घेतलेले आहेत, तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत। राज्य सरकारकडून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु ज्या बहिणी निराधार असतील, ज्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले होते आणि त्यांच्यासाठीच या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने हप्ते सुद्धा विस्तांतर होणार
आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत असवेत तरच तुम्हाला हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच ज्या बहिणी खरोखर पात्र असतील, पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता मिळालेला नसेल, जुलै महिन्याचा 13 हप्ता मिळालेला नसेल किंवा आता लाडक्या बहिणीनं मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहेत। बघा, काही अशा बहिणी पात्र आहेत तरी पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, त्यामुळे त्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे 100% देणार आहोत, तशा प्रकारे माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे। म्हणजेच कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, कोणत्याही बहिणीला जास्त पैसे देणार नाही, कोणत्याही बहिणीला कमी पैसे देणार नाही, म्हणजेच सर्व बहिणींना समान पैसे मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत असवेत, नियमांमध्ये बसत असणाऱ्या बहिणींच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, त्यासोबत प्रमुख बँकांची यादी बघणार सुद्धा आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी राज्य सरकारकडून 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींसाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यानंतर जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, कोणकोणत्या बहिणी नियमांमध्ये बसत असावेत याची संपूर्ण माहिती आपण सुद्धा बघणार आहोत। बघा, सर्वात अगोदर 10 आनंदाचे निर्णय सांगत आहे, तुम्ही सुद्धा 2 मिनिटं वेळ काढून हे 10 आनंदाचे निर्णय ऐकायचे आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं राज्य सरकारकडून तुमच्यासाठी जो पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार आहे। बघा, राज्य सरकारने निवडणुकीच्या अगोदर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शब्द सुद्धा दिलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा देणार आहोत। परंतु राज्य सरकार निवडून येऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं तरी पण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येत होता। परंतु या महिन्यापासून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच तुम्हाला ऑगस्ट हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे येणार आहे। परंतु पुढच्या महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून तुमचा हप्ता हा 2100 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे, म्हणजे याच्यामध्ये 600 रुपयांची वाढ सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी पहिला सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो निर्णय लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जो दुसरा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स सुद्धा केली जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला याच्या पुढे 1 सप्टेंबरला हप्ता मिळेल, त्यानंतर 1 ऑक्टोबरला हप्ता मिळेल, त्यानंतर 1 नोव्हेंबरला हप्ता मिळेल, त्यानंतर 1 डिसेंबरला हप्ता मिळेल। म्हणजेच प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या सुरुवातीच्या 1 तारखेला तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। तुम्हाला कुठेही विचारपूस करायची गरज सुद्धा भासणार नाही, तुम्हाला कुठलेही व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्याच्या स्थितीला आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। त्यासोबत जो लाडक्या बहिणींसाठी तिसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना 3 गॅसचे पैसे पुढच्या महिन्याच्या हप्त्यामध्ये विस्तार होणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेली योजना होते, त्या योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुद्धा होणार आहेत। म्हणजेच 3 गॅसचे 2500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्याच्या हप्त्यासोबत वितरण सुद्धा होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जो चौथा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला
आहे तर तो चौथा आनंदाचा निर्णय रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींसाठी हा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे रेशनधारक लाडक्या बहिणींना रेशन कार्डच्या आधारावरती गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप सुद्धा होणार आहे। बघा, प्रत्येक सणाला प्रत्येक रेशनधारकाला रेशन कार्डच्या आधारावरती शिधा सुद्धा मिळत असतो। बघा, तुम्हाला दिवाळीला शिधा मिळत असतो, गुढीपाडव्याला शिधा मिळत असतो, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना गणेश उत्सवानिमित्त सुद्धा शिधा मिळत असतो। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की गणेश उत्सवानिमित्त सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 27 ऑगस्ट रोजी शिधा सुद्धा वाटप होणार आहे। तर या शिध्यामधील ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची किंमत सरासरी 4 ते 5 हजार रुपयापर्यंत असणार आहे। तर या शिध्यामध्ये 10 वस्तू वाटप सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी जो 5वा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तर तो 5वा आनंदाचा निर्णय लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी घेतलेला आहे। बघा, तो 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, याचे अर्ज 1 ऑगस्ट पासून सुरू सुद्धा झालेले आहेत। 1 सप्टेंबर पर्यंत सरसकट सर्व लाडक्या बहिणींना अर्ज सुद्धा करता येणार आहे। या शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, जो 6वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो 6वा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना जर एखादा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर त्यांच्यासाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात येणार आहे। त्यासोबत जो 7वा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तर तो 7वा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या शेतकरी महिला आहेत त्या शेतकरी महिलांना शेळी पालन योजनेचा अर्ज करता येणार आहे। तर या शेळी पालन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला शेळी खरेदी करण्यासाठी 87,000 रुपये रक्कम वितरण सुद्धा होणार आहे। त्यासोबत जो 8वा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तर तो 8वा आनंदाचा निर्णय लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी घेतलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून 40,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। तर या कर्जाचे हप्ते तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यामधून सुद्धा काटणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जो 9वा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तर तो 9वा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्या महिलांना, ज्या लाडक्या बहिणींना मसाले व्यवसाय, पापड व्यवसाय, लोणचे व्यवसाय अशा प्रकारचे व्यवसाय करायचे असतील तर त्यांच्यासाठी निधीची उपलब्धता सुद्धा करून देण्यात येणार आहे। त्यांच्या हाताला काम सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासोबत जो 10वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो 10वा आनंदाचा निर्णय म्हणजे कोणत्याही लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण त्या लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, हे 10 आनंदाचे निर्णय सर्व लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेले आहेत। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे सुद्धा वळूयात। बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता वितरण सुद्धा होणार आहे। बघा, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, परंतु जून हप्ता, जुलै हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा झालेला नव्हता। म्हणजेच हप्त्यांमध्ये थोडासा विलंब होत होता, थोडासा उशीर होत होता, परंतु प्रत्येक लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे 100% मिळालेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी या प्रमुख बँकेमध्ये गेलेला आहे। या बँकेमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, जुनेच नियम लावण्यात आलेले आहेत, तुम्हाला सुद्धा हे नियम 100% माहिती असतील। बघा, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, रेशन कार्ड असावे, फक्त पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, सरकारी नोकरीला लाडकी बहीण सुद्धा नसायला पाहिजे। बघा, हे जे जुने नियम आहेत तेच नवीन नियम या 2025 सालामध्ये लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ऑगस्ट हप्त्यासाठी हे नियम सुद्धा राहणार आहे। आता आपण बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा, SBI बँक असेल, त्यानंतर IDBI बँक असेल,
ICICI बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, तर बघा लाडक्या बहिणींनो राज्यातील सरकारी, सहकारी, खाजगी बँकांमध्ये पैसे येणार आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तार झालेला आहे। तुम्हाला ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला पडताळणी सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता वितरण सुद्धा होणार आहे। परंतु ज्यांना या 10 नंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्या लाडक्या बहिणीने ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज सुद्धा करायचे आहेत, त्याविषयी माहिती सुद्धा घ्यायची आहे, त्यानंतरच याचे अर्ज करायचे आहेत। बघा सर्व जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता वितरण होणार आहे, त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यामधील बहिणींनी काळजी करू